तर मित्रांनो, आज टेम्परेचर आहे 38 डिग्री. हा जो प्लॉट ज्या आपण प्लॉटमध्ये उभे आहोत, हा साधारणपणे 60 गुंठ्याचा प्लॉट आहे. सर्वसाधारणपणे 14 ते 14,500 काकडीच्या रोपांची आपण लागवड केलेली आहे. तुम्हाला दिसत आहे काकडीची रोपं, इथं तुम्ही बघू शकता. आजचा दिवस आहे काकडीचा 3रा. परवा ह्या काकडीची लागवड झालेली आहे आणि काल ह्या काकडीला आपण कोरेश्वर ॲग्रोचं कार्बो 65 म्हणून एक प्रॉडक्ट आहे, ते 2 लिटर, त्याच्याबरोबर निर्मल सीड्सचं रायझोमिका म्हणून प्रॉडक्ट आहे, त्याच्यामध्ये मायक्रोरायज आहे, ते 200 ग्रॅम्स, असं 400 लिटर पाण्यामध्ये हे करून आपण ह्या काकडीला पाण्यामधनं दिलेलं आहे. तर आत्ता तुम्ही काकडीची परिस्थिती बघू शकता. टेम्परेचर एवढं भयानक आहे का विचारताच होय ना. ह्याही टेम्परेचरमध्ये शेतकरी काम करायचं सोडत नाही कधी. शेतकऱ्याचं काम कंटिन्यू चालू असतं. तर जुनाच मांडव आहे. पूर्वी ह्याच्या इथं एक काकडी होती, त्याच काकडीवर आपण हे परत काकडी घेतलेली आहे. त्याच्यासाठी आपण सुरुवातीला जो पेस्ट जी आहे, फंगस जे आहे, जमिनीतला फंगस, तो रिकवर करण्यासाठी आपण मंगलमचं बायोनिमा खालनं सोडलेलं आहे. त्याच्यामध्ये ट्रायकोसिडो आहे, त्याच्याबरोबर ट्रायकोच्या 2-3 स्ट्रेन्थ आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामध्ये असल्यामुळे आपण ते एक प्रॉडक्ट वापरलेलं आहे. लागवडीच्या अगोदर वापरले का, तर मर होऊ नये म्हणून. आणि आपण आता याला उद्या किंवा परवा 2 दिवसामध्ये ब्ल्यू स्पार्क म्हणून कोरेश्वर ॲग्रोचं एक प्रॉडक्ट आहे, त्याचा एक स्प्रे करणार आहोत, जेणेकरून याच्यावर डावणी येऊ नये. दुसरी गोष्ट, याची मर होऊ नये. ह्या 2 गोष्टीसाठी आपण काळजी घेणार आहोत. टेम्परेचर भयानक आहे. 38 डिग्री म्हणजे खूप टेम्परेचर आहे. एकदा तुमचं 35च्या पुढं टेम्परेचर गेलं का झाडं फक्त जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतात. ह्याही परिस्थितीमध्ये शेतकरी काम करत असतो आणि त्या कामाला त्याच्या उत्पन्नामधनंच त्याचा किंमत मिळत असते. तर तुम्हाला शेतकऱ्याचे प्रयत्न कसे वाटतात हे आम्हाला सांगा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडल्यास आम्हाला कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत सबस्क्राईब करा. तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्यापर्यंत शिवनेरी ॲग्रोपर्यंत पोचू शकता. तिथं तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल, तुम्हाला सगळ्या प्रकारचा गायडन्स केला जाईल. धन्यवाद.